नमस्कार मंडळी. तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आम्ही तिरुपतीला जाणार आहोत आणि आम्हाला ऑनलाईन रूम बुक करायची म्हणजे आम्ही जायच्या अगोदरच आमची रूम आम्हाला बुक केलेली पाहिजे. तर ज्यांना कोणाला अशी रूम बुक करायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ही जी रूम आहे ही फक्त ऑनलाईन पद्धतीनं 3 महिन्यापूर्वी, लक्षात ठेवा 3 महिन्यापूर्वीच बुक करता येते. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अगोदर तुमच्याकडं म्हणजे TTDचं ॲप्लिकेशन असेल किंवा त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं आहे आणि 300 रुपयाचा, त्याचबरोबर 500 रुपयाचा, 800 रुपयाचा किंवा सिनियर सिटीजन किंवा अरिजित सेवा या ज्या काही सेवा आहेत ह्यांचे जे काय पास आहेत म्हणजे दर्शनाचा पास तुम्हाला अगोदर काढावा लागतो आणि मगच तुम्हाला ऑनलाईन रूम बुक करता येते. किमान 2 लोकांचा दर्शनाचा पास काढलेला असेल तरच रूम बुक करता येते. सिंगल माणसासाठी रूम बुक करता येत नाही आणि ही रूम बुक करण्यासाठी अगोदर तुम्हाला पास काढलेला असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पास काढता म्हणजे आज पास काढला की दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता म्हणजे समजा 24 तारखेला जर तुम्ही दर्शनाचा पास बुक केला 3 महिन्यापूर्वी तर 25 तारखेला दुपारी 3 वाजता अकोमोडेशन चालू होतं. त्या टायमाला परत लॉग इन करून तुम्ही तुमच्या तिकिटावरती जायचं आहे आणि बुक अकोमोडेशन करायचं आहे. त्यावेळेस तुम्ही जे काय टाइम स्लॉट आहे तुमचा सकाळी 6 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 असे 4 स्लॉट आहेत. त्या स्लॉटमध्ये तुम्ही बुक करायचं आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते ठिकाण म्हणजे तिरुपतीमध्ये सुद्धा तुम्हाला रूम बुक करता येते आणि तिरुमला म्हणजे ज्या ठिकाणी बालाजीचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा रूम तुम्हाला बुक करता येते. ते तुम्ही ऑप्शन तुम्हाला जो पाहिजे तो निवडायचा आहे, टाइम स्लॉट निवडायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर 100 रुपयाची रूम पाहिजे का 500 रुपयाची हे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जातं. त्यावेळेस ती रूम बुक करायची आहे. तुम्ही 100 रुपयाची जर समजा रूम घेतली तर त्याबरोबर तुम्हाला 500 रुपये डिपॉझिट जमा करावं लागतं आणि मग हे 1 रुपया 2 रुपये काहीतरी जात असेल तर मे बी तेवढं पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं बुक करायचं आणि तुमचं जे काय रूम आहे ती तुमची अशा प्रकारे बुक होते. बुक झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस रूम सोडता तुमचं दर्शन झाल्यानंतर त्यावेळेस तुमचं हे जे काय 500 रुपये डिपॉझिट आहे हे तुम्हाला रिफंड होतं आणि अशा प्रकारे फक्त आणि फक्त 3 महिन्यापूर्वीच तुम्ही दर्शन पास काढलेला असेल तरच तुम्हाला रूम बुक करता येते. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा जरूर करा.